पंचायत समिती नरखेड, शिक्षण विभाग व तालुका विज्ञान मंडळ व जीवन विकास विद्यालय देवग्राम यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 53व्या नरखेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन दिनांक 16 डिसेंबरला करण्यात आले। या प्रसंगी आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले की देशात विज्ञान तंत्रज्ञान यांचे संशोधन करण्याकरिता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे। या प्रसंगी व्यासपीठावर मारुतराव सरोदे, उपाध्यक्ष अंत्योदय मिशन ऑफ इंडिया देवग्राम हे अध्यक्षस्थानी होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर देवेंद्र भुंगाडे, प्राचार्य जीवन विकास महाविद्यालय, तसेच अक्षय भगत, खंडविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड, गट शिक्षण अधिकारी महेंद्र कुमार भगत, मुकेशजी चव्हाण, राजेंद्रजी हरणे, प्रवीणजी लोहे, किशोरजी गाडवे, सतीशजी रेवतकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आपल्याला जे मॉडर्न घर आहे, रिच लोकांचं घर आहे, जे जास्तीत जास्त चार्जिंगच्या गाड्या राहतात, सगळ्या प्रकारचे राहतात आणि ते चार्जिंग करता करता आपल्याला त्याची पण सुविधा होईल आणि एनटीआर ते सेन्सर आहे, त्यामुळे ते ट्रॅक होतात, इकडे तिकडे फिरतात आणि जे सोलरजवळ आहे सनमधून जे ऊर्जा होईल ते याच्यामुळे पडण्यावर ते आपल्याला जास्त 30 ते 40% जास्त ऊर्जा देईल। आणि पॉझिटिव्ह रॉड आहे, निगेटिव्ह रॉड आहे। पॉझिटिव्ह रॉडला पॉझिटिव्ह कार्बन चिटकतो आणि निगेटिव्ह रॉडला निगेटिव्ह कार्बन चिटकतो आणि ते शुद्ध हवा पॅकेटद्वारे बाहेर काढले, त्यामुळे दूर दिसत नाही, प्रदूषण येते। त्यामुळे कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात। जर कार्बन डायऑक्साईडची पातळी जास्त झाल्यास श्वास दुखणे, चक्कर येणे, उलट्या येणे आणि इतके आजाराशी मुक्त होऊ शकतो आपण।